रे ना रे ना सर्वांनी हात जोडायचे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्राव्रता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांजुत शंकर प्रभुदेवीर देवै सदा वंदिता. सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माता भृगुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोणतारी. महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरिकाय दातु मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे. कवी वाल्मिका सारिका मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अंबरीश वरदश्री भगवान की जय. नरसिंह महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोर. कलावती जय जय राम राम कृष्ण हरि. जय जय राम राम कृष्ण हरि. बोला जय 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 राम राम कृष्ण हरि. जय जय राम 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 कृष्ण हरि. नवनीरद सम
नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजाराम नवल विनोद विहारी राजाराम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि बोला गोवर्धन धर गोपाल नरतन गोवर्धन गोवर्धन धर गोपाल नरतन गोवर्धन धर गोपाल नरतन गोकुल संकटहारी गोकुल संकट हारी राजा राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि शरणागत दुर्वासो नृत्य दुःख विमोचक दुर्वासो नृत्य दुःख विमोचक दुर्जन संगमहारी दुर्जन संगमहारी जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि शरणागत दीन शरणागत दीन 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 शरणागत दीन चरणी नेई शरणागत दीन चरणी नेई करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि गुरु शंकर भगवान भगवान गुरु शंकर भगवान टाळ भगवान गुरु शंकर भगवान भगवान गुरु शंकर भगवान जय गुरु शंकर जय नारायण जय गुरु शंकर जय नारायण गुरु शंकर भगवान भगवान गुरु शंकर भगवान
दास तुझा मी बिनपदी असे दास तुझा मी दास तुझा मी दास तुझा मी दास तुझा मी बिनपदी असे दे मज पायस दान भगवान गुरुशंकर भगवान भगवान गुरुशंकर भगवान भगवान गुरुशंकर भगवान 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 गुरुशंकर भगवान जय गुरु नारायण भगवान बोला गुरुशंकर भगवान जय गुरु नारायण भगवान 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 बोला पुंडली करदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अंबरीश वरद श्री भगवान की जय नरसिंह महाराज की जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोर्या आवडीने भावे हरि नाम घेसी आवडीने भावे हरि नाम घेसी आवडीने भावे हरि नाम घेसी तुझी चिंता त्यासी तुझी चिंता त्यासी सर्व आहे सर्व आहे आवडी निभावे हरि नाम घेसी आवडी निभावे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणता है आवडी निभावे हरि नाम घेसी आवडी निभावे सकल जीवांचा करीतो सांभाळ सकल जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही आवडी निभावे हरि नाम घेसी आवडी निभावे जैशी स्थिती आहे तैशा परी राहे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तू पाहे संचिताचे आवडी निभावे हरि नाम घेसी आवडी निभावे
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे आवडीने सर्वांनी हात जोडायचे. एक श्लोक सांगताय, सर्वांनी पाठीमागून म्हणायचा. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका बुद्धी दे रघुनायका बुद्धी दे रघुनायका. राजाधिराज रामचंद्र भगवान की. उपस्थित सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी आणि सर्व माता भगिनी तसेच या परिसरातील सर्व अधिष्ठात्री देवता या सर्वांना साष्टांग वंदन करून आजच्या या कीर्तन सेवेला प्रारंभ करतोय. चिंतनासाठी घेतलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा. आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत आहे सकल जीवांचा करीतो सांभाळ तुझ मुकलील ऐसी नाही जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तुपाहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला पंढरीनाथ भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हा अभंग चिंतनासाठी घेतलाय. भगवंतांनी आपल्या लाडक्या भक्तासाठी अनेक वेळा अवतार घेतला. भगवंतांनी जवळपास 24 अवतार घेतलेत, पण मुख्यत्वे करून 10 अवतार हे मुख्य स्वरूपाचे. दो जलचर दो भूचर दो विप्र दो राजा बौद्ध कलंकी अवतार लियो भक्त जनों के काजा. त्यातला चौथा अवतार म्हणजे नरसिंह महाराज. आज जयंती उत्सव आपण साजरा करतोय. तो साजरा करत असताना निरूपणासाठी घेतलेला अभंग आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. भगवंताला काय आवडतं तर भगवंताला त्याची केलेली भक्ती आवडते, त्याचं घेतलेलं नाव आवडतं, है ना. या भवसागरामध्ये आल्यानंतर, या संसारामध्ये आल्यानंतर मुळात हा जो देह आपल्याला भगवंतांनी दिलाय त्याबद्दल कृतज्ञ भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून भगवंताचं नाव आपल्याला घ्यायचंय. पण तेही कसं घ्यायचंय? आवडीने घ्यायचंय. पण आपण आवडीने काय करतो महाराज? आपण आवडीने करतो संसार आणि सवडीने करतो परमार्थ. आवडीने काय करतो? आपण संसार करतो आणि सवडीने परमार्थ करतो. नाही, कल करे सो आज कर, आज करे सो
असं भक्ती मार्गात गरज आहे. उद्या करू परवा करू म्हणून चालत नाही. परमार्थ हा रोजचा रोज झाला पाहिजे. भगवंताचं नामस्मरण रोज झालं पाहिजे. भक्ती ही रोज झाली पाहिजे. का? कारण 184चा फेरा पूर्ण केल्यानंतर हा नरदेह आपल्याला मिळाला आहे. हा नरदेह दुर्लभ असा नरदेह आहे. मग या नरदेहाचं सार्थक कशात आहे महाराज? या नरदेहाचं सार्थक आहे भगवत नामस्मरणामध्ये, आणि तेही आवडीने केलेल्या. म्हणून आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. या संसारात आल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारच्या चिंता असतात, बरोबर आहे. आणि मग काय, ती चिंता निवारण करण्यासाठी म्हणून आपण त्याच्या मागे लागतो आणि भगवंताचं नामस्मरण विसरून जातो. एका अनुस्वाराचा फरक आहे, पण अर्थ मात्र फार भिन्न आहे. चिता चिंता समानास्ति, बिंदू मात्र विशेषता. सजीवा दहते चिंता, निर्जीवा दहते चिता. किती फरक आहे? एका अनुस्वाराचा फरक आहे. चिता चिंता समानास्ति, बिंदू मात्र विशेषता. आपण नसती चिंता करत बसतो या संसार. माझं कसं होणार, माझं कसं होणार आहे. होणारच आहे. चिंतेचे किती प्रकार आहेत, एक दृष्टांत देतो म्हणजे लक्षात येईल. व्यर्थ चिंता आपण किती वाहतो, व्यर्थ चिंता. त्याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला देतो. एक शिकली सवरलेली सुनबाई खेडेगावामध्ये आली. आता सगळ्यात भरपूर शिकलेली होती म्हणून घरादाराची सगळ्यात लाडकी, कारण तिनेच जास्त पुस्तकं वाचलेली होती ना, त्यामुळे घरादाराची लाडकी. तिला कुठलंही काही काम सांगायचे नाहीत. ती आपली घरात सदैव बसून असायची. बाकीचे लोक सगळे रानामध्ये शेतामध्ये कामाला जायचे. चांगला चौसोपी वाडा होता. दुपारची वेळ, सोसाट्याचा वारा सुटला आणि सोसाट्याचा वारा सुटल्याबरोबर नारळाच्या झाडावरून एक नारळ खाली पडला आणि त्याचा भला मोठा आवाज झाला. आवाज झाल्याबरोबर ती बाहेर आली. भला मोठं ते शहाळं. ती बघितल्याबरोबर तिने रडायला सुरुवात केली. विचार काय मनात माहिती का? अरे, या नारळाच्या खाली जर माझं पोरगं असतं तर त्याची अवस्था काय झाली असती. या नारळाच्या खाली जर माझं पोरगं असतं तर त्याची अवस्था काय झाली असती. हा विचार करून तिने जे रडायला सुरुवात केली, शेजारच्याने तो आवाज ऐकू गेला. त्यांनी विचारलं, का बाई रडती? ही काही सांगायलाच तयार नाही. सुनबाई रडती म्हणून शेजारी रडायला लागले. सुनबाई रडती म्हणून शेजारी. नवे ही बातमी शेतामध्ये गेली. सगळे धावत आले, सुनबाई रडतीये, सुनबाई रडतीये. कुणी कुणाला विचारेना. सुनबाई रडती म्हणून हे सगळे रडायला बसले. मोठमोठ्यांदा रडायला सुरुवात केली. नुसता आक्रोश चालू होता महाराज. तेवढ्यात एक बाहेरून एक माणूस आला. तो म्हणला, काय रडारड चालली आहे? सकाळपर्यंत चांगलं होतं इथं, आज कोणी गेलंय का काय? म्हणून त्यांनी येऊन तिथं आल्यावर एक जणाकडे चौकशी केली. का हो, काय झालं म्हणे? कुणी गेलं का? नाही म्हणे. तो रडतोय म्हणून मी रडतोय, मी रडतोय म्हणून हा रडतोय, हा रडतोय म्हणून हा रडतोय. असं करत करत सगळ्यांनी बोट कुणाकडे दाखवलं? त्या सुनबाईकडे दाखवलं. हा सुनबाईकडे गेला. बाई, रडायचं कारण काय? ती म्हणाली, काय सांगू म्हणे तात्या तुम्हाला. दुपारी जोराचा वारा सुटला आणि भलं मोठं शहाळ खाली पडलं. मनात विचार आला, या शाळेच्या खाली माझा जर मुलगा असता तर काय झालं असतं. ते म्हणे, मुलगा कुठे? नाही, अजून व्हायचा आहे म्हणाला. पंढरीनाथ. बघा, अशा चिंता आपण वाहत असतो. आवडीनी भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी. असल्या प्रकारच्या चिंता आपण वाहत असतो. चिंता चिंता अजून एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. मनुष्याला चिंता नसली ना की सगळं काही अलबेल असतं. चिंता सुरू झाली की मग त्याच्यातली क्रयशक्ती कमी होते.
एकदा राजाची मिरवणूक निघाली, पालखी निघाली राजाची, आणि 100-500 सैनिक बरोबर 2 घोडेस्वार त्या मिरवणुकीच्या पुढे. सगळा रस्ता व्यवस्थित आहे का नाही बघायला. मंत्री संत्री आल्यावर कसं असतं, पुढे पोलिसाची गाडी येते आधी आणि सगळा रस्ता व्यवस्थित करतात, तसंच 2 घोडेस्वार आले. वाटेत काही आडवं येऊ नये म्हणून सगळ्यांना बाजूला सरकवत आहेत. तर त्या रस्त्यामध्ये एक दांडगा पैलवान बसलेला होता. दांडगा पैलवान. त्या घोडेस्वारांनी सांगितलं, बाबा रे बाजूला सरक, राजेसाहेब येत आहेत, त्यांची मिरवणूक या ठिकाणी जाणार आहे. तो म्हणला, येणार आहे तरी येऊ दे, मला काय म्हणे त्याचं, राजा त्याच्या घरचा, मला काय त्याच्याशी. हा काही बाजूला हलायला तयार नाही, बाजूला सरकायला अजिबात तयार नाही. बघता बघता ती राजाची मिरवणूक तिथे आली. राजेसाहेबांनीही बघितलं, राजेसाहेबालाही राग आला. त्यांनी प्रधानजीला पाठवलं, प्रधानजी विनंती करतोय, बाबा रे बाजूला सरक. तो काही केल्या जागेवरनं हलायला तयार नाही. उलट सगळेजण येऊन मला सांगतायत म्हणून त्याला राग आला आणि रागाच्या भरामध्ये तो राजाचा जो हत्ती चाललेला होता ना, त्या हत्तीची शेपूट खाली ओढली तिने. शेपूट खाली ओढल्याबरोबर तो भला मोठा हत्ती गपकन खाली बसला. राजालाही आश्चर्य वाटलं, अरे ज्या हत्तीला ताब्यात ठेवायसाठी नाना प्रकार करावे लागतात, यांनी नुसती शेपटी ओढली तरी हत्ती खाली बसला. तेव्हा प्रधानजी म्हणाले, राजेसाहेब याच्याकडे लक्ष देऊ नका, मी पाहतो याच्याकडे, तुमची मिरवणूक जाऊ द्या पुढे. प्रधानजी आले, त्यांनी गोडी गुलाबीनी त्याला बाजूला केलं. त्याचा सगळा सातबारा काढला की एवढी ताकद आली कुठून. तर त्याचं दिवसभराचं काम काय होतं, खाणे पिणे आणि आराम करणे. त्यामुळं भरपूर ताकद त्याच्यामध्ये, कशाची चिंता अजिबात नाही. तेव्हा प्रधानजी म्हणाले, तुझ्या ताकदीचं रहस्य माझ्या लक्षात आलं. काही दिवस असेच निघून गेले. पुन्हा प्रधानजी त्या पैलवानाला भेटले. म्हणाले, महाराज मिरवणुकीच्या वेळेस तुम्ही जो राजाचा हत्ती खाली बसवला ना, तुमचा तो पराक्रम बघून राजांना खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. त्यामुळं राजेसाहेबांनी खुश होऊन तुम्हाला राजदरबारी नोकरी दिली आहे म्हणे. सोपी नोकरी आहे, काही नाही. वेशीवर एक हनुमानाचं मंदिर आहे, सकाळ संध्याकाळ त्या मंदिरामध्ये जाऊन तेलवात करायची आहे. सोपी आहे अगदी. तो म्हणला, ठीक आहे, बर सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास, दिवसभर तुम्ही आराम करा. बर पंचपक्वानाची झोड तुम्हाला मिळणारच आहे. अगदी अगदी सांगून ठेवल्याप्रमाणे पहिला महिनाभर सगळं काही कारभार व्यवस्थित. काड्यापेटी मिळायची, कापूस मिळायचा, तेल मिळायचं, सगळं काही व्यवस्थित. राजाने सांगूनच ठेवलं. नंतर काय सुरू झालं महाराज, हार्मोनियम वाजवा. नंतर काय सुरू झालं महाराज, काड्यापेटी मिळाली तर कापूस गायब व्हायचा, कापूस मिळाला तर तेल गायब, कुणी लपून ठेवायचं, कारण राजाने सांगून ठेवलेलं होतं. मग पडले वळण इंद्रिया सकळा, याला त्या दिवाबत्तीची काळजी लागून राहिली. हो, आज दिवा लावायला उशीर होणार, आज दिवा लावायला उशीर होणार. 3 महिने असे कसे तरी निघून गेले. याच्या बुद्धीला चालना मिळाल्याबरोबर याच्यातली जी शक्ती होती ना, हळूहळू क्षीण व्हायला लागली. 3 महिन्यानंतर पुन्हा प्रधानजी आले. म्हणाले, महाशय आपण जो हत्ती खाली बसवला होता ना राजाला, तसा पराक्रम पुन्हा एकदा बघायचा आहे म्हणे. तो म्हणला, आता माझ्यात ताकद उरली नाही. म्हणला, का मला काळजी त्या दिवाबत्तीची, मला काळजी आता माझ्या तोंडावर बसलेली माशी सुद्धा मला उठत नाही. म्हणला, सांगायचं तात्पर्य काय, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपण चिंता, व्यर्थ चिंता करतोय. भगवंताला आपली काळजी आहे महाराज, पण त्याप्रती तुमचं कर्तव्य काय, त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय, गुणगान गायचं. नामाचा गजर गरज भीमा तीर, गरजे भीमा तीर. नामाचा गजर
गरज भीमा तीर, गरजे भीमा तीर. महिमा साजे थोर, महिमा साजे थोर थोर, महिमा साजे थोर. तुझ एका साजे तुझ एका, महिमा साजे तुझ एका. नामाचा गजर, गरज भीमा तीर, गरजे भीमा तीर. नामाचा गजर, नामाचा गजर. आपण त्या नामाचा गजर करायचा आहे, भगवंताच्या नामाचा सदोदित त्या ठिकाणी उच्चार करायचा आहे. का? कारण आपल्याला जो देह दिला त्यापायी कृतज्ञता म्हणून त्या भगवंताचं नाव घ्यायचं आहे. चिंता करायला तो समर्थ आहे. अनन्यश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तो आहे ज्यांनी चोच दिलीये तो दाणा देणारच आहे. व्यर्थ चिंता आपण व्हायची नाही, आपण फक्त त्याचं नामस्मरण करायचं आहे. पण आपण सतत त्या चिंतेमध्ये असतो. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. जे काही सगळं आहे या सृष्टीचे पालनहार भगवान विष्णू हे सगळं व्यवस्थित कारभार करतायत. कुणाला काय हवंय नकोय हे सगळं ते व्यवस्थितपणे पाहतायत. त्यामुळे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे. सकल जीवांचा करी तो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत. त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोणती? तर मनुष्य योनी. सर्वात श्रेष्ठ मनुष्य योनी. पण चिंता नावाची एक बाब आपल्याकडे आहे, त्यामुळं आपण त्यामध्ये सुद्धा कमी पडतोय. चिंता आहे आपल्यापाशी, सोपी गोष्ट आहे. सकल जीवांचा करीतो सांभाळ. कारण या सृष्टीचे पालनहार भगवान विष्णू आहेत. ते सर्वांचा सांभाळ उत्तमरित्या करतायत. ते कसा करतायत एक सुंदर उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. एकदा एक इसम गीता वाचत बसला होता. अनन्यश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हा श्लोक वाचत होता. तेवढ्यामध्ये आत्मा आवाज आला, अहो ऐकलं का? सारखं काय ते वाचत बसलाय? घरात अन्नाचा कण नाहीये, उठा. भुकेनी नुसता जीव व्याकुळ होतोय, उठा, जा जरा बाहेर, हातपाय हलवा, काहीतरी घेऊन या. वाचतोय काय? गीता वाचतोय. मनामध्ये विचार आला, अरे भगवंतानी लिहून ठेवलंय अनन्यश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते. बहुतेक भगवंतानी हे चुकीचं लिहून ठेवलेलं आहे असा मनामध्ये विचार आला. पेन उचलला, लाल शाईचा पेन उचलला आणि त्या श्लोकावर काट मारली. चुकीचंच लिहिलंय म्हणला भगवंतानी. रागाला आला, पुस्तक बंद केलं, ठेवलं आणि बाहेर निघून गेला. बाहेर गेला तेवढ्यात भगवंतानी छोट्या बालकाचं रूप घेतलं आणि भगवंत घरी आले. किराण्याने भरलेले पिशव्या होत्या. त्या पिशव्या देऊन ते बालक निघून गेलं. जाता जाता सांगितलं, तुमच्याच यजमानाने दिलंय आणि खूण म्हणून जिभेवर फुली मारली, म्हणला ओळखू यावी म्हणून. हे तुमच्या यजमानानेच खूण केलेली आहे. ते बालक निघून गेलं. हा गावभर फिरला, याला काहीच मिळालं नाही. हात हलवत घरी आला. निराश मनाने तो बसलाय. तेवढ्यात बायकोनी पंचपक्वानाचं ताट समोर आणून ठेवलं. तो म्हणाला, एवढं सगळं घरात असताना मला कशाला बाहेर पाठवलं? एवढं सगळं होतं
मला कशाला बाहेर पाठवलं? ते म्हणाले, काय मस्करी करता का म्हणे माझी? तुम्हीच तर सगळा शिदा पाठवलात ना, तुम्हीच ते पोराला पाठवलत ना. खून म्हणून काय, त्याच्या जिभेवर फुली सुद्धा मारलेली होती. मग याच्या लक्षात आलं, बाप रे, आपण भगवंतानी जे वचन लिहून ठेवलंय ते आपण खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत होतो, त्याच्यावर आपण फुली मारली. नवे नवे ती फुली भगवंताच्या जिभेवरच गेली. अनन्यश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपाशते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वा. सकल जीवांचा करी तो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. साधी गोष्ट आहे. ज्यावेळेस गडाचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस अनेक सेवेकरी त्या ठिकाणी राबत होते आणि ते पाहून छत्रपतींच्या मनामध्ये क्षणभर का होईना एक अहंकार शिवून गेला हो. की रे, एवढे जे काही हात आहेत त्या हाताला काम मी देतोय, मी यांचा पोशिंदा आहे. नकळत अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. सहज म्हणून अहंकार शिवला हो. हे तिथं उपस्थित असलेल्या समर्थांच्या बरोबर लक्षात आलं. समर्थांनी एका पाथरवटाला बोलवलं आणि त्या ठिकाणी एक भली मोठी शिळा पडलेली होती. त्या पाथरवटाला सांगितलं, बाबा रे, ही शिळा फोड, बरोबर मधोमध त्याचे 2 भाग कर. 2 भाग केल्याबरोबर त्या शिळेमधून एक बेडकी बाहेर आली. त्या शिळेमध्ये पाणीही होतं. सुज्ञास जास्त सांगावं लागत नाही. घडलेला सगळा जो प्रकार आहे राजांच्या बरोबर लक्षात आला आणि राजांनी समर्थांचे चरण पकडले. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. सगळ्याला सगळं काही भगवंत देत असतो, सगळ्याला. असंच एकदा लक्ष्मी मातेला भगवंताची मस्करी करायची लहर आली. भगवंत आले, ते म्हणाले, चल मला फार भूक लागली आहे म्हणे, पटकन वाढ. ती म्हणाली, बघा सगळ्यांना सगळं दिलंय ना? म्हणाली, हो दिलंय. भगवंत जेवायला बसले. लक्ष्मी माता म्हणते, आता यांचं बघतेच म्हणे कसं कोणाला जेवायला वाढतात. म्हणून दुसऱ्या दिवशी तिने काय केलं, 4 मुंग्या पकडल्या आणि डबीमध्ये भरून ठेवल्या. मनामध्ये विचार, आता यांना कोण खाऊ घालणार बघूयात. भगवंत दुपारी आले आणि लक्ष्मी मातेला म्हणतात, चल मला लवकर जेवायला वाढ. सगळ्यांना सगळं काही देऊन झालेलं आहे, मला फार भूक लागली आहे, पटकन जेवायला वाढ. ती म्हणाली, सगळ्यांना मिळालंय ना? सगळ्यांना सगळं दिलेलं आहे, मला भूक लागली, मला वाढते. 2 मिनिटं थांबा, लगेच वाढते म्हणे तुम्हाला. आतमध्ये गेली, कपाटामध्ये डबी ठेवलेली होती. ती डबी बाहेर काढली, डबीचं झाकण उघडलं, पाहते तो काय, मुंग्या मस्तपैकी तांदळाच्या दाण्यावर ताव मारतायत. भगवंत मिश्किलपणे हसले, म्हणाले, हे जे दाणे ते द्यायचं काम मीच केलंय. ते म्हणे, कसं काय? तू गडबडीमध्ये मुंग्या गोळा करत होती. मुंग्या गोळा करत असताना असा हात तुझ्या कपाळी असलेल्या कुमकुम तिलकावर लागला आणि त्याच्यावर असलेले तांदळाचे दाणे नकळत त्याच्यामध्ये पडले. ते पाडण्याचं काम सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. पण त्यासाठी काय करायला पाहिजे महाराज? आवडीनी भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तो चिंता व्हायला समर्थ आहे. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तुपाहे संचिताचे. हा अभंगातला हा मुद्दा फार महत्वाचा आहे.
जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. लोक याचा अर्थ आपल्या सवडीने काढतात. लोक याचा अर्थ आपल्या सवडीने काढतात. जैशी स्थिती आहे तैशा परी नाही म्हणजे काय? कामधंदा काही करू नका, संतांनी सांगून ठेवले असं म्हणायलाही कमी करत नाहीत. संतांनी सांगितलंय जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक तूप आहे संचिताचे. नाही महाराज, याच्या आधी सुद्धा सांगितलंय प्रयत्ने वाळूचे कण रगडिता. प्रयत्नांची पराकाष्ठा करायला सांगितला. प्रयत्नवाद सांगितलाय. प्रयत्न करा. प्रयत्न करून थकलात ठीक आहे. मग जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक तूप आहे संचिताचे. सर्व संतांनी प्रयत्नवाद सांगितलेलाच आहे. कुठल्याही संतांनी असं कधीच सांगितलेलं नाही की कामधंदा सोडा आणि भगवत भजनाला लागा. कुणीच नाही. संसार सुद्धा कोणत्या संतांनी सोडायला सांगितलेला नाही, अजिबात नाही. सगळ्या संतांनी संसार केला. नवे नवे त्यांचा संसार आपोआप झाला. परमार्थाला त्यांनी प्रथम प्राधान्य दिलं. संसार दुय्यम दर्जाचा होता. आपला संसार प्रथम दर्जाचा, परमार्थ दुय्यम दर्जाचा. संसाराला आपण प्राधान्य देतो, संत लोक नाही. संतांचा संसार आपोआप झाला, त्यांना तो करावा लागला नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा संसार केला. हो, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे बरीन, आनंदे बरीन, तिन्ही लोकी अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार. जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटे न माहेरा, भेटे न माहेरा, आपुलिया अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे बरीन, आनंदे बरीन, तिन्ही लोकी अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार. संतांनी सुद्धा संसार केला. नवे नवे त्यांचा संसार आपोआप झाला. ते संसारासाठी चिंता करत बसले नाहीत. जी काही स्थिती उद्भवेल, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक तूप आहे संचिताचे. संचित क्रियमान आणि प्रारब्ध. जसं मराठी व्याकरणामध्ये भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, तसं परमार्थामध्ये संचित, क्रियमान आणि प्रारब्ध. संचितामध्ये जर काही चांगल्या गोष्टी केलेल्या असतील तर निश्चित क्रियमान. आज आपण नरदेही आहोत याचाच अर्थ संचित आपलं चांगलं आहे. आज कथा कीर्तनाला येणारे हे संचिताचंच फळ आहे. तुम्हाला इथे येण्याची बुद्धी झाली म्हणजे संचित चांगलं आहे. हो, त्याचंच हे फळ आहे. संचिताचं फळ कसं असतं महाराज, एक दृष्टांत देतो म्हणजे लक्षात येईल. सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा मी पांडवांना देणार नाही, असं ज्यावेळेस दुर्योधनाने निक्षून सांगितलं त्यावेळेस महाभारताचं युद्ध झालं. आणि या महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुन आणि पितामह भीष्म यांच्यामध्ये घनघोर लढाई झाली. या लढाईमध्ये अर्जुनाने पितामह भीष्मांवर बाणांचा वर्षाव केला. बाणांची थडी लावली नुसती. शरीरामध्ये असंख्य बाण त्या ठिकाणी घुसले आणि पितामह शरपंजरी झाले. रक्तबंबाळ देह झालेला,
रक्ताच्या धारा वाहत आहेत, ठिकठिकाणी बाण लागलेले. वास्तविक पाहता इच्छामरणी होते, उत्तरायणाची वाट बघत होते. आणि एकदा का उत्तरायण लागलं की मनामध्ये ठरवलं आता हा देह ठेवायला हरकत नाही. परंतु देह ठेवण्यापूर्वी मनामध्ये काही प्रश्न आहेत, ते प्रश्न एकदा भगवंताला विचारावेत. म्हणून त्या ठिकाणी भगवंताची प्रार्थना केली. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण भगवान की. त्या श्रीकृष्णाला हाक मारली. श्रीकृष्ण आले तेव्हा पितामह भीष्मांनी विचारलं, केशवा, या मुखामध्ये सदैव तुझंच नाव आहे. येता जाता उठत बसता कार्य करिता तदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता घरी दारी शय्येवरी रतिसुखाची अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी पंढरीनाथ भगवान की. अरे या मुखामध्ये सदैव तुझंच नाव आहे, मग असं असताना माझी ही अवस्था का? भगवंताला प्रश्न केलाय पितामह भीष्मांनी, अशी माझी ही अवस्था का? तेव्हा भगवंतांनी पितामह भीष्मांना मागील काही जन्म दाखवले. त्या प्रत्येक जन्मामध्ये पितामह भीष्म हे राजपुत्रच होते. मागचे जन्म फ्लॅशबॅक. आत्ताच टी व्हीत फ्लॅशबॅक आला असं नाही, फार पूर्वीपासून आहे फ्लॅशबॅक. सिरियलमध्येच असतो असं नाही. दूरदर्शन सुद्धा फार पूर्वीपासून आहे, आपल्याला माहीत नाही है ना, बुवांना माहिती आहे. कुरुक्षेत्रावर जे युद्ध झालं ते युद्ध बसल्या जागेवर धृतराष्ट्राला कोण सांगत होतं? संजयानेच सांगितलं ना. म्हणजे संजयाला दूरदृष्टी होती का नाही? म्हणजे दूरदर्शन होतं का नाही? जागेवर बसून कुरुक्षेत्रात काय चाललंय तो सांगत होता. म्हणजे दूरदर्शन पहिल्यापासून आहे. आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या विश्वामध्ये कुठेही नाही आहेत. प्रत्येक जे काही यमनियम जे आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या सरसच आहेत. फक्त त्या गोष्टी किंवा त्या ज्या काही घटना आहेत त्या लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोचलेल्या नाही आहेत. त्या लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या साधी गोष्ट सांगतो, साधी गोष्ट आहे. घरामध्ये शंख असतो, माहिती आहे? शंखनाद आपण घरामध्ये करतो. यातल्या बऱ्यापैकी लोकांच्या घरी शंख असेल. सगळेच शंख करतात, म्हणजे वाजवतात. सगळेच शंख वाजवतात. आता जर तुम्ही एखाद्याला विचारलं, अरे बाबा रे शंख का वाजवतोस? उत्तर देता येणार नाही. उत्तर देता येणार नाही. वडील वाजवत होते, मीही वाजवतो. वडिलांना विचार तुम्ही का वाजवता? माझे वडील वाजवत होते, मी वाजवतो. ते म्हणाले माझे वडील वाजवत होते, मी. असं करत चौथ्या पिढीपर्यंत तो शंख आलेला असतो. ते वाजवतात म्हणून हा वाजवतो म्हणून. हा वाजवण्यामागचं कारण काय माहिती आहे कुणाला? नाही. शास्त्र असं सांगतं ज्यावेळेस ह्या गोष्टी फॉरेनहून रिटर्न याव्यात ना त्यावेळेस आपल्याला कळतात. ग्लोबल होऊन याव्यात त्यावेळेस आपल्याला कळतं की आपली संस्कृती किती मोठी आहे, किती आगाध आहे. हे नंतर आपल्याला जाणवायला लागतं. ज्यावेळेस बर्लिन युनिव्हर्सिटीने याच्यावर रिसर्च केला की शंखनाद त्याचा उपयोग काय, त्याचे परिणाम काय, तेव्हा बर्लिन युनिव्हर्सिटीच्या रिसर्चमध्ये असं लक्षात आलं की एक शंखध्वनी 300 स्क्वेअर क्यूब एवढी जमीन जर्म फ्री करतो. काय? 300 स्क्वेअर क्यूब एवढी जमीन एका शंखध्वनीने जर्म फ्री होते. म्हणून पूर्वीचे लोक शंख वाजवत होते. आज आपण नुसते शंख करतो. पंढरीनाथ म्हाताऱ्या माणसाच्या नावाने आपण शंख करतो, पण त्यांच्याकडे जे काही तत्वज्ञान आहे ते घ्यायचा आपण प्रयत्न अजिबात करत नाही. आलं का लक्षात? आपली संस्कृती फार आगाध आहे. त्याचं ज्ञान प्रत्येकाने आपापल्या परीने करून घ्यावं, म्हणजेच धर्म टिकण्याला, धर्म वाढण्याला निश्चित मदत होईल. कुणी दुसऱ्यांनी येऊन सांगून उपयोग नाही आहे. आपला धर्म आपणच वाढवला पाहिजे. आपली काळजी आपणच केली पाहिजे.
आपण आपली काळजी करायची, तो नंतर आपली काळजी करतोच आहे. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. मागील कैक जन्म दाखवले, त्या प्रत्येक जन्मामध्ये पितामह भीष्म राजपुत्रच होते. त्यातील एका जन्मामध्ये जंगल वाटेने घोड्यावर बसून शिकारीला जात असताना त्या वाटेमध्ये एक सरडा आडवा आला. पितामह भीष्मानी मनामध्ये विचार केला की अरे, घोड्यांच्या टापाखाली हा सरडा येईल आणि तो मरेल, म्हणून भात्यातला बाण काढला आणि त्या बाणावर सरड्याला उचलला आणि बाजूला भिरकावून दिलं. हेतू मनामध्ये चांगला आहे की तो सरडा मरू नये, हेतू शुद्ध आहे. पण झालं असं महाराज, तो सरडा बाजूला भिरकावून दिला, पण बाजूला होतं बाभळीचं बन. तो सरडा त्याच्यात जाऊन पडला, शरीरामध्ये असंख्य काटे घुसले आणि तो तिथेच गतप्राण झाला. अनावधानाने का होईना चूक झाली, या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून पितामह भीष्मांना शरपंजरी पडावं लागलं. कौतुक तू पाहे संचिताचे. फक्त चांगली गोष्ट एकच, तिथे सरड्याची विचारपूस करायला कोणी नव्हतं. इथं विचारपूस करायला कौरव आणि पांडव दोन्ही पण आहेत, आणि सोबत भगवान श्रीकृष्ण सुद्धा आहे. पंढरीनाथ भगवा जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. संचिताचं फळ हे मिळाल्याशिवाय राहत नाही. रामायणात सुद्धा सोपी गोष्ट आहे अगदी, लवकर लक्षात येत नाही आपल्याला. सीता शोधार्थ राम आणि लक्ष्मण निघाले आणि वाटेत त्यांना शबरीचा आश्रम लागला. बरोबर, ती शबरी सुद्धा प्रभू रामचंद्र कधी येतील याचीच वाट बघत होती. सदैव त्या वाटेवर डोळे लागलेले, भगवान श्रीराम कधी येतील, माझ्या पर्णकुटीमध्ये कधी येतील, आश्रमात कधी येतील. रोज ती आश्रमासमोरचा रस्ता स्वच्छ करून ठेवायची की भगवंताच्या पायाला काटे कुठे काही लागू नयेत म्हणून. आणि असंच एकदा तिच्या त्या आश्रमामध्ये, तिच्या त्या पर्णकुटीमध्ये प्रभू श्रीरामचंद्र येऊन दाखल झाले. त्यांना पाहताच आनंदाला पारावार उरला नाही हो. जी इच्छा मनामध्ये होती तो चिंतामणी समोरच उभा आहे. आनंद गगनात मावेना. धावत धावत जंगलामध्ये गेली, झाडाची सुंदर सुंदर बोरं तोडून आणली, द्रोण भरून. एक द्रोण लक्ष्मणासमोर ठेवला, दुसरा द्रोण प्रभू रामचंद्रासमोर ठेवला आणि म्हणतीये, माय बापा ग्रहण करा. प्रभू रामचंद्रांनी बोर उचललं, बोर उचलून तोंडाला लावणार तेवढ्यात शबरीने ते बोर उचललं, स्वतः तोडलं. ते चांगलं आहे का नाही हे पाहिलं. चांगलं आहे म्हटल्याबरोबर ते प्रभू रामचंद्राला खायला दिलं. प्रत्येक बोर अशाच पद्धतीने प्रभू रामचंद्र खात होते. शबरी ती बोर तोडायची आणि रामचंद्रांना खायला द्यायची. लक्ष्मण सगळं हे पाहत होते. आदिशेषाचा अवतार ते बघितलं. अरे दादा, काय चाललंय हे? उष्टी बोरं खाताय तुम्ही? उष्टी? अरे बघ लक्ष्मणा, किती गोड लागतायत बोरं, तू पण खाऊन बघ. असं म्हटल्याबरोबर शबरीने एक बोर त्या लक्ष्मणापाशी दिलं. ते पाहताच लक्ष्मणाला राग आला आणि त्या रागाच्या भरामध्ये लक्ष्मणाने त्या द्रोणाने भरलेल्या, बोरानी भरलेल्या द्रोणाला लाथ मारली. तो द्रोण कैक योजन दूर जाऊन पडला, एका पर्वतावर पडला. ज्या पर्वतावर पडला त्या पर्वताला नाव मिळालं द्रोणागिरी. त्या पर्वतावर द्रोण पडला म्हणून त्याला द्रोणागिरी म्हणतात. हे सगळं ज्यावेळेस लक्ष्मणाने केलं त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले, लक्ष्मणा, अन्नाचा अभेर केलास. अन्न हे पूर्ण ब्रह्म. तू अन्नाचा अभेर केलास, याचं प्रायश्चित्त तुला भोगावं लागेल, याचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आणि ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली. कैक दिवस लक्ष्मण मूर्छित अवस्थेमध्ये होते.
तू बोरं खात नाहीस का? डोंगर उचलून त्याच्यावरचा झाडपाला खायला घातला. कौतुक तू पाहे संचिताचे. तू बोरं खात नाही का? झाडपाला खा. पण त्याच पर्वतावरचा, ज्या पर्वतावर बोरं येऊन पडली होती, बोराचा द्रोण पडला होता, तेच झाडपाला लक्ष्मणाला खाऊ घातला. हा, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. संचिताचे फळ, काही 4 चांगल्या गोष्टी केल्या म्हणून हा नरदेह प्राप्त झाला. आता या नरदेही राहून काही 4 चांगल्या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चित येणारा प्रारब्ध किंवा येणारा भविष्यकाळ कसा असेल? निश्चितच सुखावं असेल. वार्धक्य चांगलं जावं म्हणून आपण काय करतो? पै आपण साठवून ठेवतो, ज्याला भविष्य निर्वाह निधी म्हणतात, आहे की नाही? पै साठवून ठेवतो. नंतर काय होतं? सगळी इंद्रिय शिथिल व्हायला लागतात, हात आपोआप लटपट कापायला लागतात, मान आपोआप हलायला लागते, तोंडाचं बोळकं होतं, डोळ्याच्या खाचा होतात. मग अशा अवस्थेमध्ये काम करणं शक्य आहे का महाराज? नाही. म्हणूनच सगळी इंद्रिय धडधाकट असताना जे काही कमवलंय त्यातून काहीतरी गंगाजळी बाजूला ठेवावी, शिल्लक ठेवावी, की ज्याच्यावर वार्धक्य सुलभ जाईल. तद्वत परमार्थामध्ये सुद्धा हेच आहे महाराज. आत्ता इंद्रिय धडधाकट आहेत ना तुमची, मग इंद्रिय धडधाकट असताना त्या भगवंताचं नामस्मरण करा, त्या भगवंताचं भजन करा. नाहीतर अवस्था काय होईल माहिती आहे का महाराज? आपल्याकडे भजन करायचं म्हटलं किंवा परमार्थ करायचं म्हटलं की आपण त्याचं वय ठरवून टाकले. आफ्टर 60 परमार्थ, आफ्टर 60 परमार्थ. कसं शक्य आहे महाराज? शक्य आहे का? अहो, इंद्रिय धडधाकट असताना करू शकलो नाही, मग इंद्रियांनी जागा सोडायला लागल्यानंतर करण्यात काय उपयोग आहे? बरं ठीक आहे, वयाच्या 60व्या वर्षी परमार्थाला सुरुवात केली आणि भगवंत प्रसन्न नाही झाले आणि समोर येऊन उभे राहिले. भगवंत समोर आले, ते पाहायला आपले डोळे कुठे जागे रे? डोळ्याच्या झालेले आहेत खाचा. हं, बरं, भगवंत समोर आलेत, पण हा उच्चार काय करतो? याला म्हणायचं आहे हरे राम 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 हरे हरे. तोंडात दात नाहीत. आले लांब, आले लांब, लांब लांब, आले आले आले, कुठनं आले, कुठनं आले आले. मग आलेले भगवंत निघून जातील. म्हणून संचितामध्ये काही 4 चांगल्या गोष्टी केल्या म्हणून इथे आलो. इथे काही 4 चांगल्या गोष्टी करा म्हणजे प्रारब्ध निश्चितच सुखावं जाईल. म्हणून महाराज पुढे म्हणतायत, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. आज जी काही स्थिती आहे ते पूर्वसंचिताचं फळ आहे. मग येणारे दिवस चांगले पाहिजे असतील तर निश्चित काही 4 चांगली कर्म करा. जे काही करतोय, जे काही करत आहे त्या सर्वांना भगवंताचा अधिष्ठान असू द्या. त्या भगवंताच्या साक्षीने मी हे सर्व काही करतोय. तो करता करविता भगवंत आहे, मी मात्र निमित्त आहे. ही भावना मनामध्ये ठेवा. निश्चितच तुमचं प्रारब्ध चांगलं असल्याशिवाय राहणार नाही. आणि हाच आशय प्रथम पद्यात घेताना शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, हरी नाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, आवडीने भावे हरी नाम घेसी. स्पीड. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी.
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, हरी नाम घेसी, हरी नाम घे म्हणणार आहे पाणी पाणी वा हुआ नला रामकृष्ण हरी वा वा क्या बात क्या बात है वाह 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 कीर्तनामध्ये मध्यंतर झाल्यानंतर सुद्धा कोणतं पद घ्यावं कसलं पद घ्यावं याला सुद्धा फार महत्त्व आहे बरं का. एकदा काय झालं कीर्तनाला गेलो पूर्वरंग संपला तिथेच एक जण बसले ते म्हणलं आता म्हणा पूर्वरंगानंतर एक पद म्हणा मला जरा 5 मिनिटं
विश्रांती मिळेल. ते आले आणि पद सुरू केलं, तुझं लागी येथे बोलाविले कोणी. पद काय सुरू केलं, तुझं लागी येथे बोलाविले कोणी. निळोबारायांचं पद होतं. असो, समयसूचकता फार महत्वाची. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोड्या वेळ भजन करूयात आणि मग कथा भाग पाहू. 7:04 आहेत मला वाटतं. 7:04 आहे बहुतेक आज. नाही, आपल्या सीझर करायचं नाही आहे. असो, मुखाने नाम, हाताने टाळी. कशाचीही तमा बाळगायची नाही. लाजायचं अजिबात नाही. लाजायचं त्या भगवंताचं नाव घेतोय, मग लाजायचं काय कारण आहे. आणि हेही मनात आणू नका बरं का, की मला डायबिटीस आहे, BP आहे, थोडं ओरडून बोललं की धाप लागते, काही काळजी करू नका, काहीही होणार नाही. आणि झालंच तर त्याची काळजी करू नका. हारही तयार आहे, वाजवणारे तयार आहेत. पंढरीनाथ बघ, होणार नाही 100% गॅरंटी आहे. होणार नाही याची 100% गॅरंटी आहे. काहीच होणार नाही. आणि झालं तरी काळजी नसावी. असो, भगवंताचं भजन करायचंय. शास्त्रकारांनी एक खूप सुंदर उदाहरण दिलंय की भगवंताचं भजन का करायचं. ते एक उदाहरण तुम्हाला सांगतो. शेषाची दुहिता पती अतिरिपू, शेषाची दुहिता पती अतिरिपू, त्याच्यावरी तो बसे, त्याचा तात तयास अरी करीतो, त्याच्या घरी तो असे. वर्णश्वेत बरा चतुष्पाद खरा, दीर्घे करी जो स्वरा, रामाच्या पद पंकजान भजसी, उपमा त्या नरा. पंढरीनाथ भगवान की. याला म्हणायचं कूटकाव्य. मराठीमध्ये याला पझल म्हणतात. काय? शेषाची दुहिता पती अतिरिपू. आता शेषाची दुहिता म्हणजे शेषाची मुलगी कोण? सुलोचना. तिचा पती इंद्रजित, त्या इंद्राचा शत्रू. शेषाची दुहिता पती अतिरिपू. त्या इंद्राचा शत्रू कोण? त्या इंद्रजिताचा शत्रू देवेंद्र. फडणवीस नाही, देवादिदेव देवेंद्र. तो इंद्र कशावर बसतो? त्याच्यावरी तो बसे. तो इंद्र कशावर बसतो? तो इंद्र बसतो ऐरावत हत्तीवर. शेषाची दुहिता पती अतिरिपू, त्याच्यावरी तो बसे, त्याचा तात तयास अरी करीतो, त्याच्या घरी तो असे. आता त्या ऐरावत हत्तीचा तात कोण? वडील. तर ऐरावत हत्तीचे तात म्हणजे समुद्र. देव आणि दानवानी ज्यावेळेस समुद्र मंथन केलं त्यावेळेस 14 रत्न बाहेर आली. त्यापैकी ते असणारं ऐरावत नावाचं रत्न इंद्र घेऊन गेला. म्हणजे ऐरावताचे तात समुद्र, त्याचा तात तयास अरी करीतो. आता या समुद्राचा शत्रू कोण? या समुद्राला कोणी प्राशन केलं? या समुद्राला प्राशन केलं अगस्ती ऋषींनी. त्याचा तात तयास अरी करीतो, त्याच्या घरी तो असे. आता अगस्ती ऋषीचा जन्म कशात झाला? अगस्ती ऋषीचा जन्म झाला कुंभामध्ये. आणि हे कुंभ कोणाच्या घरामध्ये असतं? त्याला कोण बनवतं? कुंभार बनवतो. त्या कुंभाराच्या घरात अजून काय काय असतं? वर्णश्वेत बरा चतुष्पाद खरा. वर्णश्वेत बरा चतुष्पाद खरा, पांढऱ्या भुरकट रंगाचं आणि 4 पायाचं. दीर्घे करी जो स्वरा, रामाच्या पद पंकजान भजसी, उपमा त्या नरा. म्हणजे रामाचं जो भजन करत नाही त्याला शास्त्रकार गाढव असं म्हणतात. मग आता आपण आहोत का?
नाहीत. बरोबर आहे ना, गाढव नाहीत हे सिद्ध करायचं आहे आपल्याला. म्हणून त्याच्यासाठी काय करायचं आहे? मुखाने नाम, हाताने टाळी. ओके. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम 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 पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोला पुंडलीक वरदान श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की. अंबरीश वरद श्री भगवान की. गोपाल कृष्ण भगवान की. नरसिंह महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मो. कथा कीर्तनामध्ये गजर अपेक्षित आहे. हे आत्ता ठीक आहे, संध्याकाळच्या वेळेसचं कीर्तन आहे. रात्रीचं कीर्तन असलं की गजर अवश्य करावा लागतो. जागे होता. अगदी बरोबर. तरी इथं बसायला खांब नाही येत. मग ब्रह्मानंदी टाळी लागते. असो, अगदी अपेक्षेप्रमाणे गजर झाला. काय साथीदार चांगले असले की अजून गायला मजा येते. मी तर अनेक ठिकाणी मी जातो, 7 कमी 7.5 जास्त असते. साथीदार कमी, काय एकच ताल येत असतो त्याला, तरी त्याला उस्ताद म्हणावं लागतं. पंढरीनाथ भगवान. हो, आजोबांचं खूप सुंदर उदाहरण आहे. माझे काका करंदीकर काका आहेत, यांचे काका म्हणजे माझे आजोबा महाराष्ट्रभर कीर्तनाचे दौरे केले. काही वेळेस काय व्हायचं, तबलजी मिळायचं नाही. मग जो कोणी उपलब्ध असेल त्याला पकडायचं आणि घेऊन जायचं. म्हणजे असं ताशा वाजवणारा त्याला सुद्धा तबल्याला बसवलं बुवांनी. इकडे ताशा वाजवायचा मिरवणुकीमध्ये, त्याला तबलजी म्हणून उस्ताद म्हणे. उस्ताद आज चलो इब्राहिम जी, आज हमें कीर्तन भजन आहे. तो पण आनंदाने यायचा आणि वाजवायचा. पण साथीदार जर चांगले असतील तर गायला म्हणायला मजा येते. छान साथ केलीत. काय नाव आपलं सर? एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. यांच्या स्वरात मी सूर मिसळतोय. आयुष्यभर. संवादिनीच्या साथीला माझीच अर्धांगिनी
सौ दीपाली सहस्रबुद्धे सुंदर साथ करतायत, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. टाळ्या वाजवल्या असं सांगितलं उद्या माझी पंचायत होईल हो पंढरीनाथ. हो. आज हा योग या ठिकाणी घडून आला. आमचे मित्रवर्य वेदमूर्ती अमित बुवा जोशी यांच्या कृपेने हा योग या ठिकाणी जुळून आला. त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. आणि कथा बघायला सुरुवात करूयात. पुराणातली कथा आहे. कश्यप नावाचे ऋषी होते. त्यांना 2 पत्नी होत्या, एक दिती आणि दुसरी आदिती. या दितीला जे पुत्र झाले ते सगळे दैत्य होते. ते सगळे दैत्य होते आणि आदितीला जे पुत्र झाले ते आदित्य होते. आता या दैत्यामध्ये कोण? हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष आणि तिसरी होलिका. ही 3 अपत्य त्या ठिकाणी दितीला झालेली आणि इकडे आदित्य. मुळात राक्षसी कुळ, त्यामुळे सगळी बेबंदशाही, सगळी क्रूरता भरलेली आणि अशातच अजेय पद मिळावं, अमरत्व मिळावं म्हणून या हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाची आराधना करायला सुरुवात केली. घोर तपश्चर्या करायला सुरुवात केली. आणि तपश्चर्याचं बळ एवढं वाढत गेलं महाराज, आणि त्याद्वारे ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी यावं लागलं. ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी यावं लागलं. ब्रह्मदेवानी त्या हिरण्यकश्यपूला वर दिला. ब्रह्मदेवानी हिरण्यकश्यपूला वर दिला खरा, पण त्या वरामुळे तो माजून गेला. वर दिदला ब्रह्माने हिरण्यकश्यपूला, वर दिदला ब्रह्माने कश्यपूला, वर दिदला ब्रह्माने कश्यपूला. 2 निषाद. वर दिदला ब्रह्माने कश्यपूला, वर दिदला बहार. तद्वराने तद्वराने हो तद्वराने उच्छाद त्याने मांडला. तद्वराने उच्छाद त्याने मांडला. वर दिदला ब्रह्माने कश्यपूला, वर दिदला ब्रह्माने कश्यपूला, कश्यपूला, कश्यपूला. हिरण्यकश्यपूने घोर तपश्चर्या केली आणि त्या ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेव समोर आलेत. हिरण्यकश्यपूला म्हणतात काय पाहिजे ते माग, काय पाहिजे ते माग. हिरण्यकश्यपू म्हणतोय मला अमरत्व पाहिजे, मला अमरत्व पाहिजे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात अमरत्व कुणालाच नाही, जे जे उपजे ते ते नाशे. जे जे काही निर्माण झालेलं आहे त्याचा अंत हा ठरलेला आहे. तेव्हा ते सोडून काहीतरी माग. आता काय मागायचं? आता देव समोर आल्यानंतर सुद्धा मागता आलं पाहिजे बरं काय. हो, तेवढे त्याला सुद्धा बुद्धी लागते.
एकाला भगवंत प्रसन्न झाले काय आणि म्हणाले काय पाहिजे ते माग, तुला मी 2 वर देतो, काय पाहिजे ते माग म्हणे. तो म्हणला थांबा मी घरी जाऊन येतो म्हणला. घरी माझी बायको आहे, तिला विचारतो म्हणे. घरी आला, बायकोना म्हणाला अगं ऐकलं का? ती म्हणाली काय? भगवंत प्रसन्न झालेत. ते म्हणालेत वर माग. काय मागू त्यांच्याकडे? आता ती त्याचीच बायको. ती म्हणाली प्रसन्न झालेत का? सांगा म्हणे माझं नाक खूप बसकंय, जरा मोठं करायला सांगा. माझं नाक खूप बसलेलं आहे म्हणे, जरा मोठं करायला सांगा. हा आला परत. भगवंता बायकोला विचारून आलो, पहिला वर सांगितलाय तिने, तिचं नाक बसलेलं आहे, जरा मोठं करा. भगवंत म्हणाले तथास्तु. भगवंतानी तथास्तु म्हटल्यानंतर हिचं नाक एवढं मोठं झालं खिडकीतनं बाहेर आलं. हा घरी येतोय, बघतो तर काय खिडकीच्या बाहेर नाक आलेलं. ती चेटकिनीसारखी दिसायला लागली हो. हाही घाबरला. तो म्हणाला हे असं कसं काय झालं? तो म्हणाली वर मागितला होता ना, माझं नाक लांब करा. भगवंतानी एवढं लांब केलं म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री यासारखं झालं हो ते. हो एवढं लांब. ती म्हणाली आता या नाकाचं मी करू काय? अहो जे काही पिता सुद्धा येणार, पहिल्यांदा नाकातच चाललं सगळं. ती म्हणाली दुसरा वर सांगितलाय ना तुम्हाला? ते म्हणाले हो, जावा परत, माझं नाक पहिल्यासारखं करून द्या. म्हणजे भगवंत प्रसन्न झाले, 2 वर मिळाले आणि दोन्ही वर काय झाले महाराज? फुकट गेले. दोन्ही वर फुकट गेले. भगवंत प्रसन्न झाल्यावर मागता सुद्धा आलं पाहिजे हो. मागता सुद्धा एका भिकाऱ्याला प्रसन्न झाले भगवंत. भिकाऱ्याला प्रसन्न झाले तेव्हा भिकारी काय म्हणाला माहिती? तो चाणाक्ष होता. तो म्हणाला माझा पंतू राज्यावर बसलेला मला बघायचा आहे. भिकारी काय म्हणाला? माझा पंतू राज्यावर बसलेला मला बघायचा आहे. आता मला सांगा, भिकारी लग्न झालेलं नाही म्हणजे त्याचं लग्न व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना? त्याला मुलं बाळ व्हायला पाहिजेत. आता राज्य मिळायचं म्हटल्यानंतर संपत्ती सगळी आली म्हणजे तो परिपूर्ण व्हायला पाहिजे. असं करत करत त्याचा पण तू म्हणजे तोपर्यंत तो जिवंत राहायला पाहिजे. मग एका वरामध्ये किती मागून घेतलं त्यांनी. तद्वत हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेव प्रसन्न झाले महाराज. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, म्हणाले काय पाहिजे? तो म्हणाला अमरत्व सोडून काय मागायचं ते माग. शेवटी यांनी सांगितलं हे पहा, मला शस्त्राने व अस्त्राने ना दिवसा ना रात्री ना वर ना खाली ना पशुपासून ना माणसापासून या कोणापासूनही मला मृत्यू नकोय असं म्हटल्याबरोबर ब्रह्मदेवानी तथास्तु म्हटलं. ब्रह्मदेवानी तथास्तु म्हटल्यानंतर हा उन्मत्तच झालेला वरानी अतोनात सगळ्या सृष्टीचा छळ करायला सुरुवात केली. धर्म बुडतो की काय? कथा कीर्तन प्रवचन बंद पाडली. यज्ञ यागादी कर्म सगळी त्या ठिकाणी संपुष्टात आणली गेली. पण म्हणतात परित्राणाय साधूना परित्राणाय साधूना परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता विनाशाय च दुष्कृता परित्राणाय साधूना परित्राणाय साधूना. धर्म संस्थार्प नाथाय धर्म संस्थार्प नाथाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे परित्राणाय साधूना परित्राणाय साधूना साधूना साधूना
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं स्पृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येईल, धर्म बुडेल, ज्या ज्या वेळेस या भूतली अराजक माजेल, त्या त्यावेळेस मी या ठिकाणी अवतार घेईन आणि या धर्माला वाचवेन, धर्माचं रक्षण करेन, असं भगवंतांनी सांगून ठेवले. हा हिरण्यकश्यपू उन्मत्त झालेला, परंतु प्रत्येकाचा शेवट हा ठरलेला असतो. प्रत्येकाचा शेवट ठरलेला असतो. नियतीने त्याचीही सोय करून ठेवलेली होती. अशा या हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा एक गोंडस बालक पुत्र होता. जसं आपूच्या शेतामध्ये एक तुळशीचं रोप उगवून यावं, आपूच्या शेतामध्ये जसं एक तुळशीचं रोप उगवून यावं, त्या पद्धतीने तो प्रल्हाद होता. सगळं काय, दैत्य सगळे आजूबाजूला, क्रूर अकराळ विक्राळ सगळे, आणि त्याच्यामध्ये हे गोंडस बालक जे सदैव भगवंताचा धावा करणारं, भगवंताची भक्ती करणारं, त्या विष्णूचा तो भक्त मुखामध्ये सदैव नारायण 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 नारायण. आणि नेमकं हा प्रल्हाद जे काही करतोय ते हिरण्यकश्यपूला मान्य नसायचं. शेवटी त्या हिरण्यकश्यपूनी ठरवलं की याला आपण पाठशाळेमध्ये घालू. असुरांची पाठशाळा होती ती, की तिथे गेल्यानंतर आपले जे काही रीतिरिवाज आहेत असुरांचे, ते सगळे याला शिकवले जातील. म्हणून त्याला पाठशाळेत घातलं. तिथे गेल्यावर सुद्धा हा गप्प बसला नाही. तिथल्या लोकांना नामस्मरणाची गोडी लावली, तिथल्या लोकांना गोडी लावली नामस्मरणाची. बरेच दिवस राहिल्यानंतर बालक घरी आलं. हिरण्यकश्यपूने अगदी लाडाने मांडीवर बसवलं. बाळा, पाठशाळेत काय शिकवलं? तुला कोण आवडतं सांग? पाठशाळेत काय शिकवलं? तो म्हणाला, मला एक आणि एक त्या भगवान विष्णूशिवाय दुसरं कोणीही आवडत नाही. असं म्हटल्याबरोबर याची तळपायाची आग मस्तकाला गेली. अरे, माझा शत्रू, त्याचं नाव तुझ्या मुखी? कारण शत्रू नंबर 1, हिरण्यकश्यपूचा शत्रू नंबर 1 म्हणजे भगवान विष्णू. का? कारण वराह अवतारामध्ये हिरण्याक्षाचा वध त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी केला होता. त्याची सल कुठेतरी मनात होती. म्हणून विष्णू हा मुख्य शत्रू, आणि आपलं हे बालक, आपला हा पुत्र सदैव त्या आपल्या शत्रूचं नामस्मरण करतोय. राग आला हो. सैनिक बोलवले आणि सांगितलं, सैनिकांना बोलवलं महाराज. सैनिकांना बोलवलं आणि सांगितलं, हा माझ्या शत्रूचं नाव घेतोय, याला जिवंत ठेवू नका, याचा कडेलोट करून द्या. शत्रूंनी सगळी त्याची टांगाटोळी केली. उंच कड्यावर आले आणि त्या प्रल्हादाला कड्यावरून खाली ढकलून दिलं. परंतु ज्याच्या पाठीशी भगवंत आहे ना, त्याला कशाचीच चिंता नाही हो. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मुखाने नारायण नारायण चालू आहे. अहो, कडेलोट जरी केला, हा घाबरला नाही. उलट भगवंतानी त्याला अलगद झेलून घेतला हो. याच्यावर एक मी काव्य तयार केलंय, महाराज, नवीनच केलंय तयार. एक कटाव बांधलाय, जरूर अभिप्राय द्यावा.
प्रल्हादाचे जे काही त्यांनी हाल केले, ज्या काही सजा प्रल्हादाला दिल्या, त्या संदर्भात मी एक कटाव तयार केलाय. सैनिक आले अंगावरती, सैनिक आले अंगावरती, प्रल्हादावर तुटून पडती, प्रल्हादावर तुटून पडती. सैनिक आले अंगावरती, प्रल्हादावर तुटून पड. वारतयांचे निष्प्रभ ठरती, वारतयांचे निष्प्रभ ठरती. सैनिक अंगावर आले, धारदार शस्त्र घेऊन आले, पण ती शस्त्र सुद्धा बोथट झाली व प्रल्हादापुढे ती सुद्धा निष्प्रभ ठरली. कारण ज्याचा पाठीरागा कोण आहे? साक्षात विष्णू पाठीराग आहे. पुढे काय झालं मग? शस्त्रांनी काय होईना, मग उचललं त्याला आणि कुठे नेलं? काल कोठडीत बंदी केले, काल कोठडीत बंदी केले, सर्पाचे मग अस्त्र सोडले. काल कोठडीत बंदी केले, सर्पाचे मग अस्त्र सोडले. विष तयाचे, विष सर्पाचे निष्प्रभ झाले. साप चावले काल कोठडीत बंद केल्यावर, असंख्य साप सोडले अंगावर, साप चावले, काही सुद्धा झालं नाही. हो, काही सुद्धा झालं नाही. एवढं सगळं करूनही हा जिवंतच. शेवटी रागाला येऊन काय केलं महाराज? भला मोठा हत्ती आणला आणि त्या हत्तीच्या पायाखाली दिलं. हो, हत्तीच्या मग पाये दिले, हत्तीच्या मग पाये दिले, प्रल्हादासी काही न झाले. हत्तीच्या मग पाये दिले, प्रल्हादासी काही न झाले. उलट हत्तीचे दातच तुटले, उलट हत्तीचे दातच तुटले. एवढा सगळा प्रकार केला. आता म्हणले याला विष पाजून मारून टाकू, म्हणून विष भरलेला प्याला समोर आणला. हो, विष प्रयोग तो करून जाहला, विष प्रयोग तो करून जाहला. जसा पीतसे अमृत प्याला, जसा पीतसे अमृत प्याला. ढकलून दिले कड्यावरून त्यास तारिले श्री विष्णूनी, ढकलून दिले कड्यावरून त्यास तारिले श्री विष्णूनी, त्यास तारिले श्री विष्णूनी, त्यास तारिले श्री विष्णूनी. नवीन प्रकारचं काव्य केलंय. धन्यवाद, धन्यवाद. अनेक प्रकारच्या शिक्षा सुनावल्या, अनेक प्रकारच्या, पण प्रत्येक वेळेस त्यातून भक्त प्रल्हाद सही सलामत. मीराबाईसाठी घेसी विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवार. त्याचं कारणही तसंच आहे. हो, कारण अनन्य भावाने शरण गेलं की भगवंत त्याचं रक्षण हे निश्चितपणे करतो. म्हणून प्रल्हादाला ज्या काही शिक्षा झाल्या, जो काही छळ झाला, त्यातून तो सही सलामत बाहेर आला. आणि नेमकी हीच सल हिरण्यकश्यपूला लागून राहिली. अरे मी एवढे करतोय, एवढं दंड देतोय त्याला, आणि त्यातून हा सही सलामत बाहेर येतोय. शेवटी काय केलं महाराज? शेवटी बहिणीला बोलवलं आणि ठरवून टाकलं की याला अग्नीमध्ये जाळून टाकायचं, अग्नीमध्ये जाळून टाकायचं. होलिकेला बोलवलं, गोडी गुलाबीने त्या प्रल्हादाला तिच्या मांडीवर बसवलं. चहूबाजूनी त्या ठिकाणी लाकडं लावली गेली आणि दिला अग्नी पेटवून. का? त्या होलिकेला ब्रह्मदेवानी वर दिलेला होता की तुला अग्निज्वाला काहीही करू शकणार नाहीत. हे जरी खरं असलं तरी प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. चांगलं कार्य केलं तर तो मिळालेला वर उपयुक्त ठरेल, पण त्यातून जर दुष्कर्म करायचं ठरवलं तर तो वर निष्प्रभ ठरणार आहे. आणि नेमकं झालं तेच महाराज, नेमकं झालं
तेच होलिकेच्या मांडीवर प्रल्हादाला बसवलं, अग्नी पेटवून दिला. पाहता पाहता त्या अग्नीने उग्र रूप धारण केलं आणि होलिका त्याच्यामध्ये जळून खाक झाली. प्रल्हादाला काही सुद्धा झालं नाही. हे सगळं ज्यावेळेस हिरण्यकश्यपूनी पाहिलं त्यावेळेस तो म्हणतोय कसा, अरे मी इतकी सजा देतोय, इतके छळ चालवले तुझे, तरी तू प्रत्येक वेळेस यातून सही सलामत बाहेर पडतोयस. कोण आहे तुझा त्राता, कोण आहे? तेव्हा त्यांनी म्हणायचं, नारायण नारायण नारायण. कुठे आहे तो तुझा नारायण? तेव्हा प्रल्हाद म्हणतोय, सगळीकडे तो या पुनू भरला, सगळीकडे येतो, जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे तो भरलाय. तुमच्यातही तो, माझ्यातही आहे. फक्त मानणं न मानणं आपल्यावर आहे बरं का. अरे जिथे तहानेने व्याकुळलेल्या गाढवामध्ये सुद्धा आम्ही भगवंताला पाहतो, तहानेने व्याकुळ झालेल्या गाढवामध्ये सुद्धा आम्ही भगवंताला पाहतो. नामदेवानी त्या कुत्र्यामध्ये सुद्धा भगवंत पाहिला. नामदेवानी त्या कारण हे जडजीव त्या भगवंतानीच निर्माण केले, त्यामुळे सृष्टीच्या चराचरामध्ये तो भगवंत व्यापलेला आहे. तो प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे. असं म्हटल्यानंतर हिरण्यकश्यपू म्हटला, तुझा भगवंत सगळीकडे आहे का? म्हणला, हो महाराज, सगळीकडे. या खांबामध्ये सुद्धा आहे का? अवश्य, का नाही? तुझा भगवंत कसा आहे ते मी बघतो. म्हणून त्या खांबावर आपल्या हातामध्ये असलेल्या गदेचा एक जोरदार प्रहार त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूनी केला. प्रहार केल्याबरोबर कडकड 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 असा आवाज झाला. त्या खांबाचे 2 तुकडे झाले. तुका म्हणे कैसा खांब कडाडला, ब्रह्मदचकला सत्यलोकी. खांबावरी लाथ मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. खांबावर लाथ मारली. लाथ मारल्याबरोबर खांबाचे 2 भाग झाले आणि त्या खांबामधून नरसिंह भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले. नरसिंह भगवान की. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नरसिंह भगवान की जय. त्या ठिकाणी नरसिंह प्रकट झाले आणि त्यांनी त्या हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतलं. तो समय होता, संधी प्रकाश काल होता. म्हणजे धड दिवसही नाही, धड रात्रीही नाही. कारण वर मागितलाच होता. दिवसा नको, रात्री नको, घरात नको, बाहेर नको, वर नको, खाली नको, अस्त्राने नको, शस्त्राने नको, ना पशुपासून नको, ना मानवापासून नको. मग महाराज ज्या पद्धतीने वर मागितला त्या पद्धतीनेच इलाज सुद्धा केला. हो, धड सगळं मनुष्याचं, चेहरा त्या ठिकाणी सिंहाचा, अस्त्र नाही म्हणून कशाने? नख्यानी. दिवसा नाही, रात्री नाही म्हणून संधिकाली, संध्याकाळच्या वेळेस सूर्य अस्तास जाताना. वर नाही, खाली नाही, बरोबर मांडीवर घेतला आणि क्रूर अशा हिरण्यकश्यपूचा त्या ठिकाणी आपल्या नखानी जोरदार वार करून त्याचं पोट फाडलं आणि त्याचा वध केला.
असा या हिरण्यकश्यपूचा वध झाला. साऱ्या सृष्टीने सुटकेचा निश्वास टाकला. पुढे क्रोधामान असलेले हे नारसिंह शांत होण्यासाठी म्हणून सर्वांनी त्यांची प्रार्थना केली. कौतुकाने प्रल्हादाला त्यांनी मांडीवर घेतलं. प्रेमभावे मस्तकी हात फिरवला. पुढे हाच भक्त प्रल्हाद राज्यावर बसला आणि अत्यंत नीतीने राज्य करून तोही कृतकृत्य झाला. ते कशामुळे महाराज? कारण त्यांनी सगळा हवाला त्या भगवंतावर ठेवलेला होता. त्यांनी सगळा हवाला त्या भगवंतावर ठेवलेला होता. मी जे काही करतोय ते सगळं त्या भगवंताचं मानून करतोय. मी फक्त निमित्त मात्र आहे. करता करविता तो आहे. माझं रक्षण करता तो आहे. मी कर्म करत राहणार, फलाची अपेक्षा करणार नाही. हा भाव त्याच्या मनामध्ये होता. तुम्ही याच पद्धतीने सर्वांनी आपण ईश्वराची भक्ती करावी. अनन्य भावाने त्याला शरण जावं. ज्याप्रमाणे भगवान विष्णूंनी प्रल्हादासाठी भगवान विष्णू धावून आले, तद्वत आपली भक्तीही भगवंताप्रती त्याच पद्धतीने पोचावी. आणि हाच आशय प्रथम पद्यात घेताना शांती ब्रह्मने एकनाथ महाराज म्हणतात, आवडीने बाबे हरी नाम घेसी, आवडीने बाबे हरी नाम घेसी, आवडीने बाबे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, आवडीने बाबे हरी नाम घेसी. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, हरी नाम घेसी, हरी नाम घेसी. झालेली सेवा नरसिंह भगवानांच्या चरणी अर्पण करतोय. आपण या ठिकाणी आलात, माझी 2 शब्द आपण ऐकून घेतलेत, तसेच या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. झालेली सेवा नरसिंह भगवानांच्या चरणी हेची दान दे गा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा. गुण गाईन आवड गोडी माझी सर्व गोडी, हेची माझी सर्व गोडी. नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व गोडी, माझी सर्व गोडी हेची माझी सर्व गोडी. हेची दान दे गा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसर. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की. नरसिंह भगवान की जय. जय रघुवीर.